नमस्कार. आज आपण अशा एका प्रॉडक्टबद्दल माहिती पाहणार आहोत की जे आपलं स्किन, हेअर्स अँड नेल म्हणजे त्वचा, केस आणि नख ह्या तीनही गोष्टींना खूप सपोर्टिव्ह ठरेल. आणि वर्ण तात्पुरतं लावून तो तात्पुरता फायदा होणार आहे. पण आपण जर इंटरनली प्रॉपर न्यूट्रिशन जर घेतलं आणि त्यातून जर सपोर्ट जर दिला तर नक्कीच त्याचा जो फायदा आहे तो परमनंट आणि लॉंग लास्टिंग होणार आहे. अंदर से स्ट्रॉंग, बाहेर से सुंदर अशा टाईपचे हे प्रॉडक्ट आहे. आणि त्यातलं 4 जे मेन न्यूट्रिशनल घटक आहे त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. सध्या जर बघितलं तर प्रदूषण, ताणतणाव, जागरण, अल्ट्राव्हायोलेट रेज, स्क्रीन टाईम आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ही मेन कारणं आहेत की ज्यामुळं ह्या तीनही गोष्टीचं जे आरोग्य आहे ते हळूहळू खराब होत चाललं आहे किंवा अर्ली एजमध्येच बरेचसे काही प्रॉब्लेम्स दिसायला सुरुवात झाली. स्किनमध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी अर्ली एजमध्येच रिंकल्स किंवा वांगाचे डाग, ज्याला आपण हायपर पिगमेंटेशन म्हणतो, किंवा रेडनेस, लालिमा आहे, किंवा कोरडी आणि डल त्वचा आहे, तर ह्या गोष्टी मेनली पाहायला भेटतात. तर ह्याच्यावर सोल्युशन म्हणून जे महत्त्वाचे 4 न्यूट्रिएंट आहेत तर ते आपण पाहू. त्यातलं पहिलं जे आहे ते बायोटीन. बायोटीन आपल्याला माहिती आहे की हे एक वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे, ज्याला आपण B7 किंवा व्हिटॅमिन H असंही म्हणतो. आणि वॉटर सोल्युबल असल्यामुळं आपण ते स्टोअर करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला ते परमनंटली घेणं हे महत्त्वाची गोष्ट असते. तर बायोटीनचा मेन जो फायदा आहे तो केरॅटिन फॉर्मेशनसाठी होतो. आणि केरॅटिन रिच टिश्यू जे आहेत त्या केस, नख, त्वचा ह्या आहेत. त्यामुळं केसांची वाढ आहे किंवा फॉलिकलची हेल्थ आहे यासाठी बायोटीन खूप महत्त्वाची गोष्ट असते. दुसरं आहे ते झिंक. झिंक हा एक ट्रेस एलिमेंट महत्त्वाचा एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे. आणि सेल्युलर जे रिपेअर आहे त्यासाठी झिंकची खूप गरज असते. सेल ग्रोथसाठी किंवा वुंड हिलिंगसाठी, इम्युनिटीसाठी, नखांसाठी, इव्हन वातावरणातल्या बदलामुळे जे सर्दी खोकला होतो तर तेही कंट्रोल करण्यासाठी झिंक खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि झिंक जर बघितलं तर जवळपास 30% लोकांमध्ये झिंकची भारतामध्ये कमतरता आहे. तिसरं जे मेन न्यूट्रिएंट आहे ते आहे व्हिटॅमिन सी, ज्याला आपण अस्कॉर्बिक ॲसिड असं म्हणतो. आणि जवळपास 40% भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता आहे. व्हिटॅमिन सी पण वॉटर सोल्युबल असल्यामुळं त्याचं आपण बॉडीमध्ये स्टोरेज करू शकत नाही, त्यामुळे डेली बेसिसवर आपण व्हिटॅमिन सी घेणं महत्त्वाची गोष्ट असते. हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. बॉडीचं पण डिफेन्स मेकॅनिझम व्हिटॅमिन सीवर डिपेंड आहे. आणि त्याचबरोबर कोलॅजन फॉर्मेशन, जे त्वचेमध्ये एक बाउन्सी स्ट्रक्चर राहण्यासाठी जे कोलॅजन महत्त्वाचं असतं, ते कोलॅजन फॉर्मेशनसाठी, स्किनला एक ग्लो येण्यासाठी व्हिटॅमिन सीचा खूप महत्त्वाची गोष्ट असते, ज्याला आपण बॉडीज नॅचरल ग्लू असं म्हणतो. आणि चौथं आणि शेवटचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन जर बघितलं तर जवळपास 60% लोकांमध्ये बीटा कॅरोटीनची कमी आहे, मुलांमध्ये पण आणि यंग किंवा ओल्ड एज लोकांमध्ये पण. यात आपण एक अल्गल सोर्स म्हणजे एक शेवाळापासून बनलेला जो नॅचरल सोर्स आहे, दुनियेतला एक वन ऑफ द बेस्ट सोर्स आहे, त्यापासून घेतोय बीटा कॅरोटीन. आणि बीटा कॅरोटीनमुळं किंवा त्यापासून जे बनलेलं मेन व्हिटॅमिन ए आहे त्यामुळं एक बॉडीला पॉवरफुल अँटीऑक्सिडंट रिझल्ट भेटतो. त्याचबरोबर UV रेज जे आहेत त्यापासून प्रोटेक्शन भेटतं. त्याचबरोबर आपली दृष्टी चांगली राहायला मदत होते आणि स्किन हेल्थ आणि इम्युनिटी हे पण चांगलं राहायला मदत होते. आता जर ह्या गोष्टी आपल्याला नॅचरल नुसत्या आहारातून जर घ्यायच्या म्हटलं तर त्या जातात का ते जस्ट आपण पाहू. व्हिटॅमिन सीसाठी जवळपास आपल्याला 8 कप जे आहे ते पंपकिन म्हणजे आपला गोल भोपळा आहे तर त्याचे 8 कप घेणं जरुरी गोष्ट आहे. बायोटीन त्यासाठी जर म्हटलं तर जवळपास आपल्याला 19 केळी खाणं डेली महत्त्वाची गोष्ट आहे. बीटा कॅरोटीनसाठी जे काही महत्त्वाचा सोर्स आहे आपल्याकडचा गाजर, तर ते 12 गाजर खाणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर झिंक जर म्हटलं तर 5 कप रागी डेली घेणं महत्त्वाचं आहे, तर आपण झिंकची गरज भागू शकतो. तर डेली बेसिसवर एवढ्या सगळ्या गोष्टी घेणं शक्य नाही आहे, तर म्हणून आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंटमध्ये एक ही टॅबलेट घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये 65 मिलीग्रॅम जे आहे ते व्हिटॅमिन सी आहे, 25 मिलीग्रॅम जे आहे बीटा कॅरोटीन आहे, 40 मायक्रोग्रॅम जे आहे ते बायोटीन आहे आणि जवळपास 13.25 मिलीग्रॅम जे आहे ते झिंक आहे. ठीक आहे. आणि हा जो सोर्स आहे तो गेली 90 वर्षापासून न्यूट्रिलाइट हा ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर, शुगर, प्रिझर्वेटिव्ज किंवा फ्लेवर्स ॲड केलेले नाही आहेत.
तर एक टॅबलेट आपण डेली घेऊ शकतो, जेणेकरून आपलं हेअर स्किन नेल चांगल्या पद्धतीनं राहील आणि एजिंग सायन्सपासून आपण वाचू शकू.